चौधरी साहेब, व्हेरी व्हेरी गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. तुम्ही या 4 दिवसांच्या प्रवासाला आमच्याबरोबर होतात. एकतर त्याच्याबद्दल पहिलं तर आय विल एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड टू यू. कारण तुम्ही स्वतःच कितीतरी ट्रेनिंग प्रोग्राम्स अटेंड करून आला, कितीतरी कोचेसकडनं मेंटरिंग आणि एज्युकेशन घेतलंय आणि इनफॅक्ट तुम्ही स्वतः देखील फॅसिलिटेटर आहात किंवा तुम्ही कितीतरी लोकांना गाईड केलं यापूर्वी. त्यामुळे तुमचं इथे येणं वॉज ऑब्व्हियसली अ प्लेजर फॉर अस ऑल्सो. मागल्या 4 दिवसात मी तुमच्यामधनं एक चळवळ्या वृत्तीचा ऑन्ट्रप्रेन्युअर बघितला. मला मजा आली तुमच्यासोबत का. तुमचा अनुभव कसा होता? सर, इथपर्यंत पोहोचतो ज्या कोचेसने ज्या गुरूंनी मार्गदर्शन केले त्याच्या मदतीने पोहोचतोय. इथून पुढचा प्रवास करण्यासाठी नवीन मार्गदर्शन लागणारच होतं. ते क्लिअर होतं डोक्यात. शोध सुरू होता. चा व्हिडिओ मला मिळाला आणि मला असं वाटलं की मला जे पाहिजे ते मला मिळेल. 4 दिवसामध्ये वेगवेगळ्या अनुषंगाने वेगवेगळ्या विषयांना आपण टच केलं. मला जे लिबरेशन कोचेसच्या मेथडॉलॉजीमध्ये आवडलं तर एक प्लॅन होता, एक फ्लो ऑफ द ॲक्टिव्हिटी डिझाईन होता. प्रत्येक विषयावरती मोजकेच फॉर्म्युलेटेड बुक्स फॉर्मॅट्स आपण आपट पसारा वापरला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही स्वतः विजया मॅम, राम सर, कोचेस ह्या सगळ्या लोकांनी आमच्या डोक्यातला जो काही पसारा होता तो प्रिसाईज केला, तो सॉर्ट केला आणि कन्साईज करून हेवी लिफ्टिंग तुम्ही केली. अच्छा. आणि ते आम्हाला जे काही तुम्ही समराईज करून दिलं ते ह्या 4 दिवसामधलं सगळ्यात मोठा अचीव्हमेंट. तुम्ही तर अर्थातच प्रत्येक ॲक्टिव्हिटीला यू पार्टिसिपेटेड सो इंटेन्सली. मी ना माझा प्रश्न आता थोडासा वेगळा आहे. तुम्ही एक महाराष्ट्रीयन बिझनेस ओनर आहात आणि महाराष्ट्रीयन बिझनेस ओनर्स सोबत काम करताना मला ना 1-2 मजेदार अनुभव आले. एक तर तशी मागल्या पिढीपर्यंत महाराष्ट्रामध्ये आणि मराठी समाजामध्ये बिझनेस करणाऱ्यांची संख्या अगदी खूपच मोजकी. आता ती प्रचंड संख्येने वाढते आणि मराठी माणूस बिझनेस करतो, विच इज अ ग्रेट थिंग, विच इज अ अमेझिंग थिंग. पण एक मात्र मी गमतीचा आणखी होतो, त्याच्यातले मग आता काही जण 10, 20, 30, 40, 50 कोटीला वगैरे आले आणि पण त्यांच्या आजूबाजूला तशी काही सक्सेसफुल माणसं वगैरे नाहीत. तर त्या 50 कोटीच्या माणसाला त्याच्या आजूबाजूला त्याचा कोणी नातेवाईक, मोठा भाऊ वगैरे 200, 500, 1000 कोटीला दिसत नाही. आणि यांना कित्येक जण चढवतात देखील की अरे बापरे ती तर, अरे बापरे तू तर वगैरे. पण जो 500ला जाऊ शकत असता तो त्या 30-40 मध्येच इतका हॅपी होऊन गेलेला मी बघतोय महाराष्ट्रामध्ये. हे मला एक ऑब्झर्वेशन. असं तुम्हाला कुठे दिसलं का किंवा याबद्दल तुमचं काय मत? तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. सक्सेस स्टोरीज आजूबाजूला नाही आहे, आजूबाजूला बेंचमार्क्स नाही आहे. त्याच्यामुळे मराठी माणूस हा आपसूक एकतर दुसऱ्या समाजाच्या कुठल्या तरी स्टोरीज बघतो, हो, पण त्या रिलेट करता येत नाही. मराठी किंवा इतर भाषिक लोकांचे जे काही कल्चरल डिफरन्सेस त्याच्यामुळे ते रिलेट होत का. तुलनेने आपल्या समाजामध्ये ऑन्टरप्रेनरचा प्रवास हा खूप एकल्ली आणि एकटा असतो. बोलायला कोणी नसतं, शेअर करायला कोणी नसतं आणि मग कधीतरी त्याला ते असं मागे वळून बघितल्यावरती वाटतं अरे पोचलोय, आजपर्यंत पोचलोय ना, हेच भारी आहे. म्हणून मग तो ही हिट सिलिंग. मग ते 10 करोडला पण होतं, 2ला पण होतं, 20ला पण होतं. हो, कारण बेंचमार्क नाही, बेंचमार्क आहे. काय रे, एक अगदी खरं म्हणालात तुम्ही. आणि शेकडो आहेत ना त्याच्याकडे प्रचंड टॅलेंट आहे. म्हणजे एक काळ हे अगदी खरं आहे की एकेकाळी तर तेवढं अचिव्हमेंट नव्हतं. पण मला असं वाटायला लागलं की यार कित्येक मराठी बिझनेस ओनर्सनी ना स्वतःच आता एक कॅप किंवा एक सीलिंग टाकून घेतली का आम्ही इथे इतकं केलं म्हणजे आता खूपच. तर त्यासंबंधी तुम्ही आपलं मत मांडलं, थँक्यू व्हेरी मच. 4 दिवस तुम्ही आता आपण या सेशनवर काम केलं जिकडे
पहिले तुम्ही पर्सनल विजन फायनलाइज करण्यापासून कंपनीच्या कोर व्हॅल्यूज आणि कोर पर्पज आणि कितीतरी डिसिजन्स आपण मागल्या 4 दिवसांमध्ये घेतले. सगळे सिस्टम्स प्रोसेसेस आपण लोकांबद्दल ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरबद्दल बरेचसे डिसिजन घेतले. परवाच आता पूर्ण दिवस मी तुमच्या बरोबर होतो. आता मी तुम्हाला हा एम म्हणजे मला तुमच्याकडनं हे निश्चितपणे जाणून घ्यायला आवडेल की या 4 दिवसात कुठल्या एक्झरसाइजेस तुम्हाला फावल्या किंवा कुठले प्रसंग तुम्हाला जास्त स्पर्शून गेले. मला या 4 दिवसांमध्ये माझ्या बिझनेसच्या दृष्टीने आवडलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयडेंटिफिकेशन ऑफ अवर कोर व्हॅल्यूज. शब्दांमधले फिलर्स बदलल्यामुळे त्याचे अर्थ कसे बदलतात आणि त्याच्यामुळे अनर्थ कसे होतात की फ्रीडम, एम्पॉवरमेंट विथ ओनरशिप, ह्या सगळ्या गोष्टी बघायला सारख्या वाटतात किंवा काढले तसे अर्थ काढतात, पण त्या वेगळ्यात हे विजया मॅडमने शिकवलं, समोर डेमॉन्स्ट्रेट केलं आणि त्यांनी आय रिली अप्रिशिएट शी डिडंट टेक एनी नॉनसेन्स फ्रॉम मी. आय एम रिली ग्रेटफुल टू हर. देयर वॉज नो concession, there was no consideration कि इसको क्या लगेगा. हा निष्ठुर होते रिॲक्टिव्ह आहे. उत्तल निष्ठुरची जरा इंटेन्सिटी कमी आहे. चालू होतं. शी वॉज ब्रुटल अप माय फेस ॲट क्लिअर. ही क्लॅरिटी मला हवी होती, हिच्यासाठीच मी इथे आलेलो. कुठल्या 5 तत्वांवर आमची कंपनी चालते आतापर्यंत इथे पोचते, इथून पुढे जाईल हे मला मिळालं. माझ्या कोर व्हॅल्यूज मला मिळाल्या, माझ्या कंपनीच्या कोर व्हॅल्यूज मला मिळाला, आमचा कोर पर्पज हा मला मिळाला की आम्ही का या बिझनेसमध्ये आहोत. हा आमचा बेस इथे तयार झाला. आता ह्याच्यावरती आम्ही बांधायला मोकळे जा. आणि कोर व्हॅल्यू, कोर पर्पज, बिग हेरी ऑडिशियस गोल हे आम्हाला कळालं, आम्हाला ते लिहिता आलं आणि हेच आमच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट होतं याच्या आधीचं. क्या बात आहे, जबरदस्त. मग आता माझे 2 प्रश्न. एक, हाऊ आर यू फिलिंग राईट नाउ? राईट सध्या मनात कुठल्या भावना प्रबळ आहेत? मी भावना तर नाही सांगू शकणार, मी एक चित्र सांगू शकतो. अच्छा. आमचे कोच साईडला उभे, रनिंगचा ट्रॅक आहे आणि त्यांच्या हातात ती पिस्तूल आहे. अच्छा. आणि आय एम पॉइस्ड. हा, क्या सुंदर चित्र, सुंदर चित्र आहे. आणि स्वप्न देखील तुम्ही मोठीच बघितली. त्या स्वप्नांकरता मागल्या 4 दिवसात मी बऱ्याचदा तथास्तु म्हणाला परत एकदा होतो की ते लवकरात लवकर पूर्ण व्हावेत. 1000 कोटींचं स्वप्न घेतलं तुम्ही, ते लवकर पूर्ण व्हावं. आता मग या चर्चेतला एक शेवटचा प्रश्न विचारतो. या व्हिडिओला शेकडो बिझनेस ओनर्स बघतील किंवा ज्यांची बिझनेस करण्याची इच्छा आहे अशी लोक बघतील किंवा आणि आपण मराठीत बोललं तर विशेष करून महाराष्ट्रीयन बिझनेस ओनर्स बघतील. मग त्या मराठी बिझनेस ओनर्स करता, महाराष्ट्रीयन बिझनेस ओनर्स करता काय ॲडवाईस आहे तुमचा, काय सल्ला आहे, काय मेसेज आहे? बिझनेस हा शिकावा लागतो. आपण जे काही आजपर्यंत कमवत आलेलं याच्यासाठी कुठलं तरी माध्यमिक, उच्च माध्यमिक, शालेय आणि कॉलेजमधलं शिक्षण आपण घेतलेलं असतं. दुर्दैवाने त्याच्यात बिझनेस शिकवला जात नाही. ते पण एक शास्त्र आहे. जर आज जे काही कमवत आहे त्याच्यासाठी आयुष्यातले 20 वर्ष, 15 वर्ष आणि काही XYZ अमाऊंट तुम्ही घातलेली होती, तर इथून पुढचा जो काही प्रवास आहे, जे काही स्वप्न आहे इन टर्म्स ऑफ मनी असतील किंवा थिंग्स असतील किंवा पोझिशन असेल, ग्रोथ असेल, इन्व्हेस्टमेंट तर करायला तिथे हात आखडताना काही असं तुम्ही नाही म्हणू शकत की मला पेट्रोल भरायला वेळ नाहीये कारण मी गाडी चालवतोय. ते तरी जंगलात जाऊन गाडी बघ. मस्त एक्झाम्पल आहे. वेळेमध्ये योग्य कोचेसला सरेंडर करा, त्यांची मदत घ्या. त्यांच्या कोचिंगची किंमत पैशात होऊ शकत नाही. ही फक्त एक ट्रान्झॅक्शनल व्हॅल्यू आहे.
पण ते जे वेळ देत असतात तुम्हाला, ही जो वेळ देत असतात, सो हे खरोखर एक तुमचं उत्तरदायित्व आहे की तुमची स्वतःची ग्रोथ, पर्यायाने समाजाची ग्रोथ होण्यासाठी ही इन्व्हेस्टमेंट करा. स्वतःचं प्रेशर कुकर नका बघू. क्या मग. कोचेसचं मार्गदर्शन घ्या, कोचिंगमध्ये इन्व्हेस्ट करा, पुढे सरका आणि ह्या माइंडसेटमध्ये नका राहू की मला कोण काय विचारणार आहे, मी माझ्या मर्जीचा मालक आहे, हा खड्डा आहे फार मोठा. इथेच आमच्या त्या विजया मॅडम आहेत, त्याच्या आम्हाला सांगतात टाईमपास, छंद, करमणूक हा धंदा नाही. क्या वा. धंदा हा प्रोफेशनलिझम आहे, तो तसाच करा तरच तुम्हाला धंदा करायचा हक्क आहे आणि तरच धंदे वाईप म्हणायचा हक्क आहे स्वतःला, तरच उद्योगपती तुम्ही होऊ शकाल. इतर सगळं वेस्ट. क्या वा, क्या वा, क्या वा. 4 दिवस ही आपण एकमेकांबरोबर इन्व्हेस्ट केले, आपण बऱ्याचशा चर्चांमध्ये सोबत होतो, डिबेट्स केली आणि तुमची मोठी स्वप्न तुमच्या तोंडात मी ऐकली. इट वॉज ब्युटिफुल. तुमच्या सर्व मोठ्या स्वप्नांकरता तुम्हाला मी परत एकदा शुभेच्छा देतो, तथास्तु वागतो.